बीड जिल्ह्यातील एका आश्रमशाळेच्या संस्था चालकावर महिला कर्मचाऱ्यांच्या शोषणाचे गंभीर आरोप झाले आहेत। शाळेतील कामासोबतच घरातील धुणी भांडी, साफसफाई आणि शेतातील मजुरी करण्यास त्याने भाग पाडल्याचा आरोप एका महिलेने केला। एवढंच नाही तर या कामांना नकार दिल्यामुळे गेल्या 6 महिन्यांपासून वेतन रोखल्याचाही दावा करण्यात आला आहे। आणि या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी कार्यालयात गेलेल्या महिलेच्या पतीला संस्था चालकाने अधिकाऱ्यांसमोर शिवीगाळ करत मारहाण केलेली आहे। पाहूया। शिवी द्यायची काय म्हणतो मी? शिवी द्यायची काय? शिवी द्यायची नाही म्हणून सांगितलं ना? शिवी द्यायची ऑफिस आहे, शिवी ऑफिस आहे, ऑफिस। बीड जिल्ह्यातील अंतर्वन पिंपरी तांडा इथल्या उच्च माध्यमिक आश्रमशाळेत स्वयंपाकी म्हणून काम करत असलेल्या सुरेखा चव्हाण यांनी संस्था चालक तथा सचिव दिनेश लाला पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। शाळेतील नियमित कामाव्यतिरिक्त सचिवाच्या घरी धुणी भांडी, फरशी पुसणं, झाडलोट करणं तसंच शेतात खुरपणी आणि कापूस वेचणीसारखी कामं करण्यास भाग पाडलं जात असल्याचा त्यांचा आरोप आहे। या अतिरिक्त कामांना नकार दिल्यानंतर गेल्या 6 महिन्यांपासून वेतन रोखण्यात आल्याचाही आरोप सुरेखा चव्हाण यांनी केला। आम्हाला न्याय मिळावा म्हणून आमची मागणी एकच की आमचे 4-5 महिन्याची थकीत पगार रोखल्या गेलेली ती काढावी, एवढी विनंती आहे आमची की आम्हाला बँकेवाले खूप ताण द्यायले। रोखून ठेवलेल्या वेतनाबाबत विचारणा करण्यासाठी सुरेखा चव्हाण या पती सतीश राठोड यांच्यासह इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक कार्यालयात गेल्या होत्या। त्यावेळी संस्था चालक दिनेश पवार यांनी अधिकाऱ्यांसमोरच दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला। त्यानंतर कार्यालयाबाहेर सतीश राठोड यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यात आली आणि जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचा आरोप आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये धक्काबुक्की आणि वादाची दृश्य दिसत आहेत। शिवी द्यायची काय म्हणतो मी? शिवी द्यायची काय? शिवी द्यायची नाही म्हणून सांगितलं ना? शिवी द्यायची ऑफिस आहे, शिवी ऑफिस आहे, ऑफिस। पीडित दाम्पत्यानं आणखी एक गंभीर आरोप केलाय। नोकरी देताना यापूर्वी लाखो रुपये घेतल्यानंतरही आता पुन्हा पैशांची मागणी केली जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। पैसे देण्यास नकार दिल्यास राजीनामा देण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचंही चव्हाण सांगतात। तसंच संस्थेतील इतर कर्मचाऱ्यांकडूनही घरगुती आणि शेतातील कामं करून घेतली जात असल्याचा चव्हाणांचा दावा आहे। वाद असा आहे की तुझी म्हणजे तुझी जी वाईफची आहे कर्मचारी, एकतर रानात कामाला जात नाही, घरी कामाला येत नाही आणि इथं कर्मचारी जास्त झाल्यावर घरी काम यायला पाहिजे। जर नसेल यायचं तर आम्हाला 6-7 लाख रुपये द्यावा लागेल तुला, नाही तर मग तू राजीनामा देऊन टाक, तुझी आम्हाला गरज नाहीये, अशी भाषा त्यांची आली। दरम्यान या सर्व आरोपांचे संस्था चालक दिनेश लाला पवार यांच्या मुलांनी खंडन केलं। संबंधित महिला कर्मचारी गेल्या 3 महिन्यांपासून विनापरवानगी गैरहजर असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। मुख्याध्यापकांनी 7 वेळा कारणे दाखवा नोटीस बजावली। त्या संदर्भात वडील कार्यालयात गेले होते असं सांगत बदनामीसाठी हे कटकारस्थान रचण्यात आल्याचा दावा संस्था चालकांच्या वतीनं करण्यात आला। फेब्रुवारी महिन्यापासून सदर महिला ही शाळेवर गैरहजर आहे याबाबत मुख्याध्यापकाने संस्थेला कल्पना दिलेली आहे आणि तशा प्रकारचे पत्रव्यवहारही आम्ही संबंधित कार्यालयात केलेले आहे आणि या पत्राद्वारे जी कारवाई होणार होती त्या संदर्भात संबंधित कार्यालयाने आम्हाला आमच्या वडिलांना कार्यालयात बोलून घेतले असता या अगोदरच हे दबा धरून बसलेले जे 2 कर्मचाऱ्याचे पती आणि त्यांचे नातेवाईक यांनी कसल्याही बाबतीत विचार न करता बदनामी करत हेतू हे कृत्य केलेले आहे। या प्रकरणी सतीश राठोड यांच्या तक्रारीवरून बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिनेश लाला पवार यांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे। शासकीय कार्यालयात घडलेल्या या प्रकाराकडे गांभीर्यानं पाहिलं जात असून कायद्यानुसार कारवाई करण्याची ग्वाही पोलीस देतात। पण शासकीय सेवा देतो लोकांसाठी, त्या ठिकाणी अशी मारहाण करणे हे तर बिलकुल दादागिरीची गोष्ट आहे। आम्ही हा प्रकार गंभीरपणे घेतलेला आहे। त्याला आपण कालच ताब्यात घेतलं होतं, परंतु NC स्वरूपाचा गुन्हा असल्यामुळे त्याला आज परत बोलवण्यात आलेला आहे आणि आपण त्यांच्याकडून बॉन्ड करून घेणार आहोत जेणेकरून ते पुन्हा असे काम करणार नाही। परंतु आमचं असं सांगायचं आहे की जे पण कोणी गुंडगिरी करतात त्यांच्या विरुद्ध पोलीस सत्ता आहेत आणि बिलकुल कारवाई करणार। आश्रमशाळेतील महिला कर्मचाऱ्यांकडून शाळेच्या कामाऐवजी घरगुती आणि शेतातील कामं करून घेणं, 6 महिन्यांचं वेतन रोखणं आणि त्यानंतर शासकीय कार्यालयात मारहाण करणं हे सगळे प्रकार अत्यंत गंभीर आहेत। त्यामुळे संबंधित संस्थेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे।
पण संस्थाचालक याला षडयंत्र म्हणतात. त्यामुळे आता पोलीस तपासात पुढे काय येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. महेंद्र बुधोळकर, झी 24 तास, बीड.